वाढत्या राजकीय दबावामुळे पुणे महानगरपालिका अतिक्रमण उपायुक्त यांना अखेर पदावरून हटवण्यात आले। पालिकेचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभाग प्रमुख रमेश शेलार यांच्या पत्नीच्या नावावर 13 फ्लॅट असून गेले अनेक वर्ष त्या फ्लॅटचा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही। त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या इमारतीवर बेकायदा मोबाईल टॉवर्स उभारले जातात याची माहिती पालिकेकडे नसते। वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील अनेक इमारतींवर बेकायदा टॉवर्स असल्याची प्रतिक्रिया आयुक्त म्हणून आपण दिली। हे कितपत योग्य आहे? चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करा अशा शब्दात सर्वच पक्षनेत्यांनी आयुक्तांना सुनावले। पालिकेचा लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकविणारे आणि बेकायदा बांधकाम करून पालिकेला प्रॉपर्टीची खोटी माहिती देणाऱ्या पालिका उपायुक्त अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांना निलंबित करावे यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने पालिकेत आंदोलन करण्यात आले। शेलार यांच्या विरोधात घोषणा देत शेलार यांची चौकशी होईपर्यंत त्यांचा कार्यभार काढून घ्यावा अशी मागणी करण्यात आली। युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश घोष यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात उपाध्यक्ष विशाल पवार, विशाल दारवटकर, सरचिटणीस सुशील मेंगडे, शंतनू खिलारे, गिरीश बेलके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। भ्रष्टाचारी अतिक्रमण विभाग प्रमुखांना निलंबित करावे अशी मागणी करीत भाजप युवा मोर्चाच्या वतीने पालिकेतील शेलार यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। दक्षता समितीमार्फत चौकशी होईपर्यंत शेलार यांची बदली दुसऱ्या विभागात करण्यात यावी अशी मागणीही आंदोलकांनी केली। शेलारांना पाठीशी घालणाऱ्या पालिका आयुक्त महेश पाटक यांचाही निषेध करण्यात आला। महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांच्या पत्नीच्या नावे जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये 13 फ्लॅट त्यांचे आहेत। त्या 13 फ्लॅटचं लाखो रुपयाचं टॅक्स त्यांनी भरण्यासाठी विलंब लावला। जेव्हा माहितीच्या अधिकारात ही गोष्ट जी खुलासा झाला त्याच्या भीतीने घाईघाईने 6 ते 7 लाखाचा एक रकमी हा टॅक्स रमेश शेलारांनी भरला। त्या बिल्डिंगमध्ये किमान 1,500-2 हजार स्क्वेअर फीटचं बेकायदेशीर बांधकाम ह्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांच्या पत्नीच्या त्या मालमत्तेमध्ये आहे। अशा बेजबाबदार व नियमांच्या महानगरपालिकेच्या नियमांना खिळा ठोकणाऱ्या त्या नियमांचं टांगणाऱ्या अशा रमेश शेलारला या महानगरपालिकेच्या सेवेतून त्वरित हकालपट्टी करावी अशी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने पुणे शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र मागणी करतो। जर ही हकालपट्टी आपली झाली नाही तर याच्या पुढच्या काळात मोठं आंदोलन रमेश शेलार व महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाटक यांच्या विरोधात आम्ही नक्की उभारू। कारण महेश पाटक यांनी रमेश शेलारांची पाठराखण केलेली आजच्या काही वृत्तपत्रांमध्ये आपण वाचताल तर ती पाठराखण केलेली। खरं तर हा सगळा 40 चोरांचा अड्डा झालाय महानगरपालिका। या महानगरपालिकेमध्ये मस्तवलेल्या अधिकाऱ्यांना चाप लगावण्यासाठी युवा मोर्चाच्या वतीने जो अधिकारी त्या नियमांचं पायमळणी करेल त्याला युवा मोर्चाच्या वतीने नक्कीच इथून पुढच्या काळात आम्ही धडा शिकू। नक्कीच अधिकारी मस्तवलेले आहेत, भरपूर पैसा या अधिकाऱ्यांकडे झालेला आहे। त्या पैशाच्या जोरावरती गुंडांची मदत घेऊन सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचं काम हे अधिकारी करतात। त्यांच्या अधिकारापासून त्यांच्या जबाबदारीपासून त्या जबाबदारी कुठल्या पद्धतीने निभावत नाही आणि प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पैसा कसा मिळेल, स्वाहा कसं होईल हेच अधिकाऱ्यांचं खऱ्या अर्थाने दृष्टिकोन आहे। पुणे शहरातले सर्वसामान्य नागरिक खरं तर चिंतेच्या अवस्थेमध्ये आता सध्या आहेत। बेकायदेशीर पुण्यामधली
छोटी मोठी बांधकामं असू द्या, छोटे मोठे शेड असू द्या, दुकानदारांचे छोटे शेड असू द्या, त्यावरती मोठ्या प्रमाणात बिल्डोजर फिरवला जातो आणि या सगळ्या मस्तकांच्या अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर बांधकामावरती महानगरपालिकेचे आयुक्त कानाडोळा करतात. त्याच्यामध्ये त्यांचाही तेवढा दोष आहे. पतित पावन संघटनेनेही शेलार यांच्या निषेधार्थ जन आंदोलन केले. संघटनेच्या वतीने महापालिका भवनासमोर भर पावसात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी शेलार यांच्या चौकशीसाठी समिती नेमलेली आहे, त्यामुळे ही चौकशी निपक्षपातीपणे होण्यासाठी शेलार यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शेलार यांच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेलार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोपही मनोज नायर, गोकुळ शेलार, सीताराम खाडे, ललित खंडाळे यावेळी उपस्थित होते.